मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर. खासगी कार्यालयांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम देण्याच्या महापालिकेच्या सूचना. राज्यभरामध्ये पावसाचा हाहाकार. मुंबईसह ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई भागामध्ये आज शाळांना सुट्टी, तर रत्नागिरी, रायगड आणि बुलढाण्याच्या काही भागातही सुट्टी. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आजपासून होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा 23 ऑगस्टपासून होणार. मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचलं. पावसामुळे लोकल वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने. मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकच्या घाट माथ्याला आज रेड अलर्ट. मुंबईसाठी पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट. नांदेडच्या मुखेडमध्ये वाहून गेलेल्या 5 पैकी 4 मृतदेह सापडले. एकाचा शोध सुरू. मदत कार्यासाठी सैन्य दलाची तुकडी हसनाळ गावात. कोकणाला मुसळधार पावसाने झोडपलं. रत्नागिरीतली जगबुडी नदी धोका, तर वशिष्ठी नदी इशारा पातळीवरती. सिंधुदुर्गामध्ये हाय टाईडचा इशारा. बेस्ट पतपेढी निवडणुकीचा आज निकाल. ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनेल की महायुतीचं सहकार समृद्धी पॅनेल की शशांकराव पॅनेल करणार उलटफेर, याकडे सर्वांचं लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार. मदतीची घोषणा करणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. संगमनेरमध्ये कीर्तनादरम्यान झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाला राजकीय वळण. थोरात विरुद्ध खताळ वादातनं घटना घडल्याची चर्चा, तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल. कीर्तनकार भंडारेंची थोरातांना धमकी. एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत. उपराष्ट्रपती पदासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम अण्णादुराई यांचं नाव चर्चेत. आज मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी विरोधी पक्षनेत्यांची बैठक. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत आज पंतप्रधान मोदी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करणार. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन उपस्थित राहण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट. झेलेन्स्की यांच्याशी बातचीत करण्यास पुतीन तयार असल्याची ट्रम्प यांची माहिती, तर दोघांच्या बैठकीनंतर त्रिपक्षीय बैठक. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन. अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. मोदींकडून एक्सवरून आभार व्यक्त. आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा. अजित आगरकरांच्या अध्यक्षतेमध्ये मुंबईमध्ये बैठक. गिल, बुमराह आणि जयस्वालचा समावेश होणार का, याकडे लक्ष.